हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 6. स्वामी माधवनाथ यांनी साधकांना लिहिलेल्या पत्रातील वेचे याचा भाग 3 ऐकूया. आपण तंबाखू खाण्याची सवय सोडली हे वाचून आनंद झाला. वाईट सवयी गेल्याखेरीज चांगल्या सवयी खऱ्या अर्थानं अंगी मुरत नाहीत. आपण ध्यानधारणा करत आहात तेवढी पुरेशी आहे. पाय दुखत असल्यास सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ ध्यानाला बसावं. सद्गुरूंनी दिलेलं नाम घेणं तसंच प्रेमानं ध्यान करणं हीच सद्गुरूंची सेवा होय. नवीन विवाहानंतरही तू साधनेमध्ये दक्ष आहेस हे पाहून आनंद वाटला. आपला व्यवहार, आपला कामधंदा सांभाळून जेवढी साधना सहज करता येईल तेवढी करावी. थोडी साधना केली तरी चालते, त्यात मात्र खंड पडू देऊ नये. आपण 15 डिसेंबरला श्रींचा जन्मोत्सव साजरा करीत आहात. या निमित्ताने सद्गुरूंची शिकवण आपल्या अंगी बाणवण्याचा यथानुशक्ती प्रयत्न करूया. श्रींना सोहम ध्यान, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचं वाचन चिंतन अतिशय आवडत असे. त्यांच्या मते हेच सर्व साधकांनी करावं. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. प्रारब्धाचे खडतर भोग तुम्ही भोगीत आहात असं दिसतं. आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच हे भोग भोगावे लागतात. सारे दिवस सुखाचे नसतात, तसंच दुःखाचेही नसतात. प्रत्यक्ष पांडुरंग पाठीशी असतानाही पांडवांच्या नशिबी किती वनवास होता याचा इतिहास आपणास ठाऊक आहे. हे सारं लक्षात घेऊन आपण आपलं दुःख आवरायला शिकलं पाहिजे. हरिस्मरणपूर्वक राहण्याचा प्रयत्न करावा. प्रारब्धानुसार संसार करावा. परिअंतरी सोहम स्मरण, सहज राखणे समाधान. आपला मोकळा स्वभाव आणि माझ्याविषयीचं प्रेम यामुळे साहजिकच वर्षातून एकदा का होईना आपली भेट व्हावी अशी इच्छा होती. तथापि आपल्या प्रकृतीमुळे सध्या तरी आपली भेट होत नाही असं दिसतं. देहानं आपली भेट झाली नाही तरी मनानं आपण एकमेकांच्या सान्निध्यात अखंड आहोतच. देहाची भेट ही तात्पुरतीच असते. अंतःकरणाची भेट दीर्घकाल राहू शकते. आपला सर्व काळ नामस्मरण आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन यामध्येच जात असणार. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे यातील प्रवचनांचं वाचन आणि मनन आपण करीत आहात. एखादं प्रवचन वाचल्यावर स्वस्थ डोळे मिटून अभ्यासास बसावं. दिवसाच्या निरनिराळ्या वेळी ध्यानाचा अभ्यास करावा. सकाळी अथवा संध्याकाळी केव्हा तरी एक वेळ 1 ते 1.5 तास ध्यानाला बसण्याची सवय ठेवावी. यानंच वृत्ती विषय सोडून आत्माकार होण्यास मदत होते. जन्मजन्मीच्या संस्काराप्रमाणे याला कमी अधिक कालावधी लागतो, तरी यशप्राप्तीची घाई न करता साधनेकडे लक्ष ठेवून निग्रहानं बसावं. सद्गुरूंच्या गोष्टी, त्यांचं वर्तन, त्यांचं बोलणं यातून आपल्याला बोध होत असतो. ईश्वराशी, परमात्म्याशी एकरूप झालेलं जीवन कसं असतं याची कल्पना आपल्याला सद्गुरूंच्या वरून येते. मन निर्मळ असणं, हातून नित्याची कर्म सहज आणि आनंदानं होणं ही परमार्थ बाणल्याची खूण आहे. संसार सांभाळून शरीराला फार ताण पडणार नाही अशा बेतानं एमेचा अभ्यास करावा. आपला त्रास थोडाफार शेष आहे हे आपल्या पत्रावरून कळलं. हरिस्मरणानं सहनशक्ती वाढली म्हणजे त्रासाची जाणीवच राहत नाही. आजपर्यंत जे लहान मोठे साधक झाले त्यांनी आपली साधना वाढवून सगळ्या शारीरिक मानसिक अडीअडचणींवर मात केली. आपणही हरिस्मरणपूर्वक दिवसाची सर्व कर्म करावी. सोहमची बैठकही थोडीफार वाढवावी. सद्गुरू आपल्या पाठीशी आहेतच याची खात्री असू द्यावी. मनाचा कमकुवतपणा झटकून टाकून आयुष्याकडे नव्या उमेदीनं पाहावं. संसारामध्ये सुखदुःख ही असायचीच.
आपण परमेश्वराला शरण जाऊन जी सुखदुःख वाट्याला आली आहेत ती बिन तक्रार भोगावी. काळजी फार करू नये. दररोज थोडीफार साधना करीत राहावं आणि त्या प्रकाशात सर्व कार्य करावीत. पूजनीय परमहंस श्री रंगा अवधूत महाराज यांची वैयक्तिक गाठभेट जरी झाली नसली तरी त्यांच्या भक्त मंडळींशी खूपच परिचय आहे. आपण त्यांचा 12वा श्री गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करीत आहात हे वाचून आनंद वाटला. या महोत्सवात मला मात्र सेवा करता येत नाही याचं वाईट वाटतं, कारण त्याच सुमारास इथं मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होतो. आपण मोठ्या प्रेमानं निमंत्रण पाठवलं त्याबद्दल धन्यवाद. देहानं जरी मी तिथं नसलो तरी मनानं मात्र मी आपणा सर्व भक्त मंडळीत आहे. प्रारब्धात जेवढे भोग आहेत तेवढे भोगूनच संपवावे लागतात. यातून अवतारी पुरुष अथवा संतही सुटले नाहीत. भोगात एव क्षयः असं प्रारब्धाविषयी वचन आहे. अर्थात आपण जर नामस्मरणामध्ये दक्ष असू तर भक्ताला हे प्रारब्ध लवकर संपवता येतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. तेव्हा शांत राहून मागील विचार न करता आपलं आत्मदर्शनाचं ध्येय गाठण्याची शिकस्त करावी. परमेश्वर तुम्हाला जीवनामध्ये स्थैर्य, आरोग्य आणि शांती देवो हीच त्या जगन्नियंत्याजवळ प्रार्थना. आपण साधनेसाठी खूप कष्ट करीत असता. मी जे आपणास इथं सांगितलं होतं ते आपल्या लक्षात आलंय ना? मनाचे व्यापार आपण साक्षीत्वानं पाहायचे आहेत. त्यांना आवरायला जायचं नाही. अधिक कोंडिता चरफडी हे तुकोबांचे उद्गार लक्षात ठेवावे. चांगले विचार असतील ते आपल्या उपयोगाचे म्हणून घ्यावेत. वाईट विचार आले तर मनाला बजावावं की तू माझा कोणीही नाहीस, माझा तुझा संबंध नाही, तू खुशाल वाटेल त्या कल्पना कर. तथापि त्या कल्पनांचा माझ्या सच्चित आनंद स्वरूपाशी यत्किंचितही संबंध येत नाही, असा हा विवेक अंगी बांधल्यानंच मन आवरलं जातं. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही असं झालं म्हणजे ते स्वस्थ राहतं. हे सर्व साधनांचं मर्म आहे. या दिशेनं आपण प्रयत्न करावा. तुमची मूळची प्रकृती सात्विक आहे. कोणत्याही गोष्टीवर तुमचं ममत्व नाही. साधनेचे कष्टही आपण घेत आहात. काळजी करू नये. परमेश्वर आपल्या मनासारखं अवश्यमेव करेल. शंका ठेवू नका. या विचारांच्या आनंदात रहा. याबरोबरच प्रकरण 6 स्वामी माधवनाथ यांनी साधकांना लिहिलेल्या पत्रातील वेचे याचं वाचन आता समाप्त होतंय. उद्या आपण प्रकरण 7 बालकेंद्रात स्वामी माधवनाथ याचं वाचन ऐकू. छोटंसंच हे प्रकरण आहे त्यामुळे एका दिवसाच्या भागात ते वाचून संपेल. असो. सद्गुरु असती अंतरात सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.